आज श्री साई सच्चरित अध्याय श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री सीतारामचंद्राभ्या नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः, सकल जगदानंदकरा, भक्तेष्ट संपादन तत्परा, चरणाश्री तत्रितापहरा, नमन गुरुवरा तवपाया, प्रणतपाला परमोदारा, शरणागत भक्तोद्धारा, करावया लोकोपकारा, त्वा अवतारा धरियेल्य. जय जयाजी द्वैद्दलना, जय जयाजी भक्तमन मोहना, जय जयाजी भवापहरणा, जय करुणाघना गुरुराया. कोठील भाग्य आल्या फळा, जेणे हे चरण पाहिले डोळा, भोगिला समागम सुख सोहळा, गेली ती वेळा पत्ती न ये, केवळ ब्रह्माची जी मूस, ओतुनी शुद्ध स्वरूपरस, आकारली जी मूर्ती सुरस, तीच किय संतावतन साई, साई तोची आत्माराम, तोची पूर्णानंदधाम, स्वय अवाप्त सकलकाम, करीत निष्काम भक्तांस, जो सर्वधर्म विधारक, ब्रह्मक्षात्र तेज एक, तयांसह मृत्यूचा घोटक, लक्षण हेय, त्रोटक, जयाचेय, जन्म मरणादी संबद्ध, तोडी तडतडा जो हे बंध, तया मी जड अंध, साष्टांग वंदन करीत्स्य, गताध्येय अति आवडीय, वर्णिली साईनाथांची चावडी, आता ये अध्येय हांबडी, परिसा अखंडित सुखदायी, तान्या बाळ खाऊ जाणे, काय खाऊ ते नेणे, दूध वा कवळ लावूनी भरवण्य, काळजी ही घेण्या मातेन्य, तेसीस माझी साईमाता, लेखणी लेवहुनी माझी ये हाता, लिहूनी घेई हा प्रबंधायता, आवडीय निज भक्तांकारण्य, युगायुगाचे सिद्ध साधन, मानवधर्मशास्त्रीय वाचन, कृतीय तप, त्रेत्य ज्ञान, द्वापरीय यज्ञ, दान, कलिय सदा सर्वदा दानधर्म, क्षुधाशांती परमवर्म, अन्नदान नित्यनेम, कर्मात कर्म हे आद्य होता. 2 प्रहरचे 12 अन्नाविन जीव घाबरा, जैसे आपण तैसेंचे त्रा, जाणील अंतरा तोची भला, आचारधर्मा माझी अप्रधान, अग्रगण्य अन्नदान, पाहू जाता त्याहून, कान्ह्य न आन श्रेष्ठत्व्य, परब्रह्मस्वरूप अनन्न, त्यांतुनी भूत्य होती निष्पन्न, अन्नची जीव्या जगाया साधन, अन्नांतलन अवसानीय. वेळ्य अवेळ्य येता अतिथी, अन्नदान्या सुखवावा गृहस्थी, अन्नाविन जे माघारा लाविती, अचूक दुर्गती आमंत्रिती, वस्त्रपात्रादिदानीय विचार, अन्नदानीय न लगे आधार, कुणी कधीही येवो दारावर, बरवान अनादर तयाचा. एसी अन्नदानाची महती, एतदर्थ प्रमाण श्रुती, म्हणूनी बाबाही अन्न संतर्पिती, लौकिकरीती आचरिती, पैसा अडका इतर दान, अपूर्ण अन्नदानाविन, कायसे उडुगण शशिविहीन, शोभेका पदकाविन हार, षड्रसान्य जैसे वरान्न, पुण्यांत पुण्य अन्नदान, शिखर शोभे न कळसाविन, कमलविहीन सर तैस्य, भजन जैसे प्रेमाविन, कुंकमाविन सुवाशिन, सुस्वराविन, गाण्याचा शिण, तक्र अलवण अस्वादू, त्यातही व्याधिष्ट शक्तीहीन, अंधपंगू बधिर दीन, त्याला आद्य घालाव्य अन्न, आपतेष्ट जन त्यामाग्य. आता बाबांच्या हंडीची कल्पना साधारणत श्रोतया मना व्हावी म्हणूनी करीतो यातना, जिज्ञासूजना प्रीत्यर्थ, मशिदीची या अंगणात चूल 1 मोठी रचित, वरी विस्तीर्ण पातेल्या ठेवीत, पाणी ते नियमित घालुनी, कधीय मिठ्ठे चावल करीत, कधीय पुलावा मांस मिश्रित, कधीय कणिकेचिय मुटकुळ्य वळीत, वरान्य शिजवीत डाळीच्या, कधीय करुनी कणिकेचे रोडगे, अथवा थापुनी कणिकेचे पानगे, सोडीत शिजत्या वर्णांतम गेय, मुटकुळ्यांसंगेय. हळूवार मसाला वाटुनी पाट्यावरती, स्वय करीत पाकनिष्पत्ती, मुगवड्या करुनी स्वहस्त्य, हळूच सोडीती हंडींत. स्वर्गादी भुवनाची या आशा, यज्ञार्थी करवून या पशुही असा, ब्राह्मणही सेविती पुरुडाशा, सशास्त्र हिंसा ही म्हणती, तैसेच मुल्लास आज्ञापुन, करवुनी शास्त्रोक्त मंत्रोच्चरण, बाबाही करवीत अजाहन्न, विधिविधान पुरहसर, कधीय मोठी कधीय लहान, हंडीचे या प्रकार 2, तिये माझी शिजवुनी अनन, करवीत भोजन अन्नार्थिया, 50 जणां पुरेसे अनन, पुरवी जी ती हंडी लहान, जियेंत 100 पात्र्य जेवून, उरे जय अन्न ती मोठी, तदर्थ आपण वाणी आगडे, स्वय जाऊनी ठरवीत. आगडे, उधारीची वार्ता न तिकडे, पैसे ते रोकडे हातावरी, मीठ मिरची जिरेय मीरेय, भाजीपाला नारळ खोबरेय, स्वयेय बाबा आणीत सारेय, पूर्ण विचार्य ठरवून,
स्वय बैसुनी मशिदी तेय, जात्या मांडून या नीच हातेय, गहू डाळ जोंधळिया तेय, बाबांनी तेथे दळावेय. हंडीप्रित्यर्थ मुख्य परिश्रम, बाबाच आपण करीत अविश्रम, मसाला वांटाव्याचे नी कर्म, करीत किय परम मनोभाव्य, करावया सौम्य वाप्रख्र, चुल्ली माजील वैश्वानर, इंधन्या ही स्वय खालवर, करीत वरचेवर बाबा, डाळ घालून या भिजत, स्वय पाट्यावर वाटू लागतं, हिंग जिरे कोथिंबी मिश्रित, खमंग बनवीत खाद्य स्वय, तिंबून या कणकीचे गोळे, करुनी 1.25 हात वेटोळेय, लाटून या मग ते सगळेय, करीत पोळे विस्तीर्ण, जोंधळ्याचे पीठ आमत, पाणी घालूनी प्रमाणात, करून या ते तक्रमिश्रित, आंबीलही करीत हंडींत, तीही आंबील अवघी आतेय, परमप्रेम्य बाबा हातेय, वाढीत इतर अन्नास्मवेतेय, अति आदर्य ते समय्य, असो हंडी शिजली पूर्ण, एसी नीट पारख करून, चुल्लीखाली उतरून, मशिदीय नेऊन ठेवीत, विधिपूर्वक मौलवी हस्तेय, फात्या देववून त्या अन्नातेय, प्रसाद पाठवीत माळसापती तेय, आणिक तात्यांतेय आरंभ्य, मग ते शेष सकळ अन्न बाबा वाढीत. निजहस्तें करून, गरीब दुबळे तृप्त करून, सुख समाधान पावत, ते अन्नार्थी याव तृप्ती, अन्न सेविती उल्हासवृत्ती, वारी बाबा आग्रह करीती, घ्या घ्या म्हणती प्रीतीने, काय तयांचे पुण्य गाहन, जया हेय लादल्या तृप्ती भोजन, स्वय बाबा ज्या ओगरीती अन्न, काय ते धन्य भाग्याचे, येथे सहज येईल आशका, प्रसाद म्हणूनी बाबा लोका, समान सन्नही भक्तान अनेका, निशंक मन्य का वाटीत, तरी या शंकेचे निराकरण, करावया न लागे शीण, जयांस नित्याचे मानसाशण, तयांसीच हे अन्न वाढीत, आजन्मात नाह्य सहवास, त्या स्पर्श न देती माणसास, कधीही न करीती हे साहस, प्रसादी लालसा त्या देती, गुरुस्वय प्रसाद देता, सेव्यासेव्याचा विकल्प येता, शिष्य पावे निजात मघाता, अधावाता त्या जाई, या तत्वाची कोठवर जाण, जाहली आपुल्या भक्ता लागून, म्हणूनी थट्टाविनोदें करून, बाबा हे आपण अनुभवीत, ये अर्थीची अल्प वार्ता, आठवली. जी लिहिता लिहिता, श्रोत्य परिसिजे स्वस्थचित्ता, निजहितार्था लागून. आली एकदा एकादशी, बाबा वदती, दादांपाशिय, कोराळ्याहुनी, सागोतीशी, आणविशी का मजलाग्य. तदत साईंनी रुपये काढिले, दादांपाशिय मोजूनी दिधले, जातीने अजा, आज्ञा पिले. तूच, हे, केले पाहिजे. नाम्य गणेश दामोदर, उपनाम जयांचे केळकर, जन जाणूनी ते वयस्कर, दादात सर्व संबोधिती, हरिविनायक साठ्यांचे श्वशुर, साईपदीय प्रेम अनिवार, ब्राह्मण ब्रह्मकर्मी आद्र, आचारविचार संपन्न, करिता रात्रंदिन निजगुरु सेवा, धनी न पुरे जयांच्या जीवा, तयांस या आज्ञेचा नवलावा, नकळे वाटावा कैसेनी, जयाची अगात्र्य अविकळ, जया पूर्वाभ्यासाचे अबळ, तयाचे मन कधीय न चंचळ, बुद्धीही अचळ गुरुपदीय, धनधान्य वस्त्रापण, हेच नवे दक्षिणादान, गुरुवाज्ञेचे अनुष्ठान, गुरुसंतोषण दक्षिणा, कायावाचामनादिकाची, करी जो कुरवंडी सर्वाची, अंत्य जो साधी, गुरुकृपेची, प्राप्ती तयाची निजश्रद्धा, मग ती आज्ञा वंदुनी शिरीय, कपडे करुनी आले सत्वरी, निघाले जावं त्या गावावरी, तन माघारी. बोलाविले, अरे ही खरेदी कराव्यास, कोणास तरी पाठविनास, म्हणाले जाण्या येण्याचा त्रास, ओगीना सायास करावे, मग ती सागोती आणाव्यास, दादांनी पाठविले पांडुगड्यास, इतुक्यांत बाबा वदती दादास, पहा समयास काय ते, पांडू निघाला जाव्यास, पाहुनी लागला तो, रस्त्यास, राहू दे म्हणती आजचा दिवस, परतव्य तयास माघारा. असो पुढे एक्या काळीय, आली, हंडी बनविण्याची ओकळी, चुलीवर, देग, चढविली, सागोती रिचविली तियत, तांदूळ धुवून टाकिले तियत, यथाप्रमाण पाणी घालीत, लांकड्या सारुनी खाल्य चुलियत, बाबा तिय फुंकीत बैसले. गाव सगळा त्यांना अंकित, कोणीही आनंद्य बसता फुकीत, परी बाबांच्या आज्ञेविरहित, चालेना हिंमत कवणाची, अन्नही रांधून आणाव्यास, आज्ञाच करण्याचा अवकाश, परम सुत्कंठ साईंचे दास, साईच उदास येतदर्थ, उदास म्हणणे हेही नसार्थ, स्वयंपाकीय जया स्वार्थ, तू इतरांत्य कष्टविल किमर्थ, अन्नदानार्थ परकिया, निजनिर्वाहा पोटापुरी, स्वय जो मागे माधुकरी, इंडे तदर्थ दारोदारीय, मागे भाकरी चतकोड, तोच करावया अन्नदान, सोशील जेव्हा कष्ट आपण, तेव्हाच तयात्या समाधान,
राहीना अवलंबून कोणावरी. 100 पात्रांचा स्वयंपाक, होईल इतुके पीठ कणिक, तांदूळ डाळ पाहुनी चोख, आणि त्रोख बाबा स्वय सूप घेऊनी हातीय, वाणियाचे दुकानीय जे जाती, व्यवहार्य चोख असाव्य कीती, जनहेय शिकती जयाचेनी. वस्तू स्वय हाती घेऊ न, करीत दरदाम कसू न, कोणी जाऊ न शके चकवू न, गर्भ भरून जातसे. ऐसा हिशेबी आव घाली ती, पैही न तेथे जाऊ देती, पाच मागता 10 देती, दाम चुकविती हातोहात. स्वय कामाची मोठी हौस, दुजियाने केलेय न चले त्यास, न धरती कधीय कुणाची आस, परी न त्रास कवणाचा. हे एक तत्व बाबांपाशिय, ओत्या जागृत अहर्निशिय, म्हणून या हंडीचे कार्यासी, साह्य न कोणाशिय मागत. हंडीच काय धुनीच्या लागत, सरपणाचे खोलीची बियत, पूर्वभागाची 3/4, स्वहस्तरचित बाबांची. महादू करी करदमगारा, बाबा थापी घेऊनी निजकरा, रचित विटांच्या थरावर थरा, विंती उभारावयास. आणिक बाबा काय न करी ती, मशीद आपण स्वय सारविती, हातीय कफनी लंगोट शिवती, आंस न ठेविती कवणाची. हंडींतुनी येतावर, वाफा उसळत असता भयंकर, अस्तनी सारुनी बाबा निजकर, घालुनी खालवर ढवळीत. पाहुनी तपेल्या खतखतले, ढवळण्याचे योग्य झाले, नवल बाबा ऐसिया वेळे, अगाध लिले दावीत. कोठ्या रक्तामांसाचा हात, कोठ्या तपेल्या प्रखर रखरखीत, परी न भाजल्याची खूण यत्किंचित, न भयभीत मुखचर्या. जो भक्तांचिया पडता मस्तकीय, तात्काळ वारी त्रिताप समस्तकीय, तयासी कैसे दुखवाव्य. पावकीय, महती न ठावो की काय तया. विजली डाळ पाट्यावरती, घालून या स्वय निवडीती, स्वय वरवंटा घेऊनी वाटीती, मुगवड्या बनविती निजहस्तेय. मग त्या हंडींत हळूच सोडीती, खाली अन्न लागाव्या म्हणूनी, घाटीती. तयार होता हंडी उतरीती, प्रसाद वांटीती सकळिका. सकळिका का म्हणतील श्रोते, साईबाबा तोंड यवन होते, मग ऐसिया अधर्माचरणातेय, जाहले करविते कैसेनी. या शंकेचे एकची उत्तर, धर्म आणि अधर्म विचार, साईंपाशी हे साचार, निरंतर जागत. हंडींतील शिजलेले पदार्थ, घ्यावेत सर्वांनी सेवनार्थ, ऐसा दुराग्रह यत्किंचित, साई न धरीत केव्हाही, परी तो प्रसाद व्हावा प्राप्त, ऐसिया सदिच्छय जे जे प्रेरित, तयांची केवळ वासना पुरवीत, प्रपंच न करीत केव्हाही. शिवाय ठावी कोणास ज्ञाती, मशिदीय वसती यवन म्हणती, परी तयांची आचरिती रीती, पाहुनी जाती कळेना. भक्त जयास देव मानिती, जयाच्या ते पदरजिय लोळती, तयाची अवलोकिती काय जाती, परमार्थप्राप्ती धीक त्यांची. इहामुत्रीन जो बाणला विरक्ती, विवेक वैराग्य जयाची संपत्ती, काय तयाची पाहण्या जाती, परमार्थप्राप्ती धीक त्याची. धर्माधर्मातीत स्थिती, जयाची शुद्ध आनंदवृत्ती, काय तयाची पाहण्या जाती, परमार्थप्राप्ती धीक त्याची. ऐस्य हेय बाबांचे चरित, मी तोंड गाईन निज सुखार्थ, असेल कोणा श्रवणाची आर्त, पुरेलही भावार्थ तयाचा. असो या कथेचे अनुसंधान, राहिले मागेंच पहा परतून, बाबा दादांस अनुलक्षून, वदती अवधांद्या तेथे. खारा पुलावा आहे केला, पाहिलास का कैसा झाला, दादांनी उपचारार्थ नानवाजीला. हो हो चांगला म्हणूनी. दादा पुराणे भक्त वरिष्ठ, स्नानसंध्या नियमनिष्ठ, पाहती सदा शिष्टाशिष्ट, तया न हेय इष्ट वाटलेय. नाह्य कधीय दृष्टीय देखिला, नाह्य कधीय जीवे चाखिला, ऐसियास कैसा म्हणसी चांगला, म्हणती दादाला तनू बाबा. काढ किय रे डेगीचे झक न, पहा किय आंत हात घालू न, मग स्वय तयांचा हस्त धरू न, खुपसिती अंतून डेगीच्या. पुढ्य म्हणती हात काढ, पळा घेह ताटात वाढ, सोनवळ्याची न धर्य चाढ, उगीच बाड मारू नको. संत म्हणतील शिष्यास बाट, कल्पनाच ही आद्य अचाट, संत कृपेने भरले घनदाट, तयांची वाटत्या ठावी. खऱ्या प्रेमाची उठता लहरी, माताही मुला घे चिमट्या करिय, मग जय बाळ आरोळी मारी, तव तीच धरी पोटासिय. अभक्ष भक्षार्थी जयाचेय मन, तयाची वासना करीती शमन, तेच करीजो मनाचे दमन. तयास अनुमोदन देसाई, ही आज्ञापालन. मीमांसा जाई कधीयती, इतुकी कळसा, स्पर्शलेजे न आजन्म महसा, तयांचा भरवसा डळमळे. पाहुव जाता वस्तुस्थिती, ऐसिया भक्ता कवणाही प्रती, कधीय न बाबा स्वय प्रवर्तविती, उन्मार्गवर्ती वावया. असो सन 1910, तया वर्षापूर्वी पहा, योग हंडीचा वरचेवर हा, बहु उत्साह समवित.
तेथून पुढ्य मुंबाशहरीय दासगणूंची आली फेरी साई महात्म्य कीर्तन गजरीय कोंदिल्या अंतर्य सकळांच्या तेव्हांपासूनी बाबांची महती कळुनी आबालवृद्धांप्रती तेथुनी जन जावो लागती शिरडिय न गणती तयांची पुढ्य पूजा पंचोपचार नैवेद्याचे नाना प्रकार सुरू झाले आहारोपाहार दुपार तिपार बाबांस वरण भात शिरापुरी चपात्या चटणी कोशिंबिरी नानाविध पंचामृत खीरी अन्नसामग्री लोटली यात्रा लोटली अपरिमित जो तो दर्शना जाई धान उत साईचणीय नैवेद्य अर्पित क्षुधात संतृप्त सहजेंच ओ लागले राजोपचार घाळू लागले छत्र चाम्र टाळ घोळ वाद्य गजर भजक परिवार वाढला महिमा वाढला सर्वतर गाऊ लागले स्तुतिस्तोत्र पुढ्य शिर्डी जाहल्या क्षेत्र परम पवित्र यात्रार्थिया तेण्या हंडीचे कारण सरले नैवेद्य इतुके येव लागले त्यातची फकीर फुकरे धाले उरवू लागले अन्न बहु आता कथितो आणि कथा परिस्ता आनंद होईल चेत्ता आराध्य वस्तूचा अनादर करीता बाबा निजचित्ता अप्रसन्न करुनी कान्ह्य तरी अनुमान कोणी साईस म्हणती ब्राह्मण कोणी तया मुसलमान ज्ञातिविहीन असता तो नाह्य जयाचे ठाव ठिकाण कवण्या ज्ञात्य केव्हा जन्न कवण मातापिता हे अज्ञान मुसलमान ब्राह्मण वा असता जरी मुसलमान कैस्य मशिदींत अज्ञाराधन असत्य का तेत तुलसी वृंदावन घंटावादन साहता का करू देता शंखस्फोर्ण सवादित्र कथा कीर्तन टाळ घोळ मृदंगवादन हरिनामगर्जन मशिदीय असता जरी मुसलमान मशिदींत स्वय बैसून करू देता का गंधचर्चन तेच सहभोजन करीता का असता जरी मुसलमान असते काय सविंत का न निजपल्लवचे दाम वेंचून करिता का जीर्णोद्धारण देवळाचे धारण करिता का स्नानोत्तर महावस्त्र पीतांब्र उलट आराध्य दैवतीय अनाद्र झालिया क्षणभर खपात नसे ये अर्थींची बोधक कथा आठवली जी लिहिता लिहिता सादर करीतो अतिविनित्ता स्वस्थ चित्ता परिसिजे पहा एकदा ऐसे घडले बाबा लेंडीहुनी परतले मशिदीसी येऊनी बैसले भक्त पातले दर्शना त्यातची बाबांच्या बहुप्रीतीचे होते भक्तवर चांदोरकर साचे आले बुकेले दर्शनाचे बिनिवाल्यांचे समवेत नमस्कारोनी साईनाथा सन्मुख बैसले ते उभे था चालल्या असता कुशलवार्ता बाबा अवचिता रागावले म्हणती नाना तुझकडून व्हाव्य कैसे हे विस्मरण येच काय त्वा केले संपादन मजसव्या दिन घालवूनी त्वा जी माझी केली सांती अखेर तिची हीच का गती एसी कैसी भ्रमली मती यथानिभूती मज सांग परिसोनी नाना अधोवद न मनीय विचारिती कोपकर्ण होईना कान्ह्यही आठवणं मन उद्वेग झाल्या चुकल्या कोठ्य कान्ह्य कळेना कोपास कान्ह्य कारण दिसेना परी कान्ह्य तरी जाहल्या विना बाबानं कोणा दुखविती म्हणोनी बाबांचे पाय धरिले बहुतांपरी विनविले अखेर नानांनी पदर पसरिले पुसिले भरले का रागेय वर्षानुवर्ष माझी सांती असता तुझी हे का गती काय झाल्या तुझिया मती बाबा वदती नानांत्य कोपरगावीय कधी आला वृत्तांत काय वाटेसी घडला मार्गात मध्ये कोठे उतरला तानगा हांकिला किय थेट नवल कान्ह्य घडले वाटे साद्यंत परिसाव्य ऐस्य वाटे सांग पा झाले काय कोठ्य असो मोठ्या सानवा ऐस्य परिसता नाना उमजले तात्काळ त्यांचे तोंड उतरले जरी बोलाव्या मनिया शरमले तरी ते केले निवेदन लपवालपवी न चले येथ मनात केले हे निश्चित मग जे घडले ते असाध्यत नाना सांगत बाबांत्य असत्य चालेना साईंप्रती असत्य नाही साईंची प्राप्ती असत्य जाणे अधोक्ती अंत्य दुर्गती असत्य गुरुवंचन महादुष्कृती पापास नाही तया निष्कृती जाणोनी नाना बाबांप्रती घडलेल्या कळविती साध्यंत म्हणती प्रथम तानगा ठरविला थेट शिरडीचा ठराव केला गोदाट्टींचा दत्त अंतरला बिनिवाल्यांना त्या योग्य बिनिवाले दत्तभक्त लागता दत्तमंदिर मार्गात उतराव्या खाली आल्या मनात दर्शनात दत्ताच्या परी होती मजला घाई म्यच तयांत्य केली मनाई शिरडीहून परतता पाही घेता हे येईल दर्शन ऐसा होऊनी उतावीळ शिरडीस यावया होईल वेळ म्हणोनी केली म्या टाळाटाळ भेट हेळसिली दत्ताची पुढ्य करिता गोदासनानं कंठक मोठा पाय्य ऋतून मार्गी अत्यंत जाहला क्षीण काढीला उपटून प्रयत्न
तनु बाबा देती इशारा बरीही नवे एसी त्वरा सुटलासी कांट्यावरी त्व बरा करुनी अनादरा दर्शनीय दत्तासारिख्य पूज्य दैवत असता सहज मार्गी तिष्ठत अभागी जो दर्शनवर्जित मी काय पावत तयासी आता असो हंडीची वार्ता मशिदी माझी साई समवेता काय ती अपराण भोजन पावनता भक्तप्रेमळता साईंची माध्यान पूजा झाली यावरती प्रत्यय होता बाबांची आरती भक्तजन जन्म माघारा परतती उदितन देती समजता मशिदीची या धारेवरती बाबा येऊनी उभे ठाकती भाग्गन अंगणीय तिष्ठती चरण वंदती एकेक पायांवरी ठेवूनी डोई जो जो सन्मुख उभा राही तया एकेका भाळीया ते सम्य लावीत साई उदित्य आता समस्तीय लहानथोरिय जाव्या जेवाया आपुलाल्या घरीय वंदुनी बाबांची आज्ञाही शीरिय जनमाघारी परतत फिरता मग बाबांची पाठ पडदा ओढीत यथा परिपाठ ताटावाट्यांचा खणखणाट ओही मग थोट प्रसादाचा साईकर स्पर्शे पूत नैवेद्यशेष मिळावा परत म्हणोनी मार्ग प्रतीक्षा करीत कित्येक बैसत अंगणीय येरीकडे निंबरा निकट बाबा जन बैसती करुनी पाठ दोहिया बाजूंस पंक्तींचा थाट आनंद उद्भट सकळी का जो तो आपापला नैवेद्य सारी साई समर्थांची या पुढार्य तेही मग एका ताटाभित्रिय निचकरी करीत एकत्र ते बाबांच्या हातींचे अशीत लाधाया पाहिजे भाग्य अमित जेण्या भोगता सबाह्य पुनीत सफल जीवित तयाचे वडे अपूप सांजोयपुरिया कधीय शिखरिणी घारगे फेणिया विविध शाखा खिरी कोशिंबिरिया बाबा मग बरविया एकवट्टी येण्या विधी मग ते अनन बाबा करीत ईश्वरापण मग श्यामा नानांकडून ताटेय भरभरून वाढवीत पुढे एकेकास बोलावून आपुलेपाशिया बैसवून परमानंदय प्रीती करून आकंठ भोजन करवीत खमंगकृत्या जो सुखाडला पोळीवरांना इन्हिय मिसळीला ऐसा करुनी गोडकाला बाबा सकळांना वाढीत सेविता हा प्रेमाचा काला काय गोडी भ्रमानंदाला बोगता बोटे चोखीत निघाला अखंड झाला तृप्तीन्य कधीय मांडे पूर्णपोळी या कधीय पुर्या शर्करे गोळली या कधीय बासुंदी शिरा सांजोरी या वाढीती गुळवरिया स्वादिष्ट कधीय शुभ्र आंबेमोहोर तयावरी वरान्न सुंदर घृत लोणकड्या स्वादिष्ट रुचिर शाखापरीकर वेष्टीत लोणचे पापड आणि रायतेय नानापरींची भजिय भरितेय क्वचिदामलद्धित कृपंचामृतेय धन्य ते सेविते दिव्यांना जेथे भोगता श्रीसाईनाथ भोजनाची त्या कायमात भक्त ते थाकन जेवित विंकरही देत तृप्तीचे ग्रासोग्रास्य समाधान तुष्टी पुष्टी क्षुधा नाश न ऐसे ते गोड सुग्रास अनन परम पावन प्रेमाचे ग्रासोग्रास्य नाम समस्त दिव्यांनाच्या आहुती देत पात्र अणुमात्र रीते न होत ओगरिल्या जात वरीचे वरी जया पक्वानिय जया आसक्ती प्रेम्य वाढीती तयांस्त्यत्य कित्येकांसामरस्य प्रीती रस त्या वाढीती प्रीतिन्य ऐसे हे अन्न वाढावयास सी नानासाहेब निमूणकरास सी अथवा माधवराव देशपांड्यास सी बाबा प्रतिदिवशी आज्ञापित तयांचाही नित्यनेम नैवेद्य वाढण्या हेंची काम तदर्थ करीत अतिपरिश्रम परमप्रेम संवित भात सुग्रास जिरे साळी जेसी मोगरियाची कळी वरी तुरीची दाळी पेवळी घृत पळी पळी समजता वाढीता ये आमोद घमघमित चटणियांस्य भोजन चमचमित अपक्व रुचिर नाही किंचित यथेष्ट निश्चित जेविती त्या स्वानंदताटींच्या शेव्या सप्रेम भक्तीची या कुरडी या शांतिसुख स्वानुभवी या वांचून जेवावया कोण्ये हरिरन हरीर भोगता हरीच रसाची चवी चाखिता धन्य तेथील अन्न वाढीता धन्य तो सेविता दाताही या सर्व गोडियेचे जे मूळ ती एक निष्ठा गुरुपदीय प्रबळ गोड नवे शर्करा गुळ गोड ती समूळ श्री श्रद्धा ऐसे नित्य श्रीनित्यमंगळ खीर शिरा काल्याची चंगळ पात्रीन बसल्यावर टंगळमंगळ चाले न अंमळही तेथ्य परोपरीची पाकनिष्पत्ती सेवुनी होता उदरपूर्ती विना दध्योदन नाह्य तृप्ती नसल्यास मागती तक्र तरी एकदा स्वच्छ तक्राचा प्याला जो गुरुराय निजहस्त्य भरिला प्यावया मज प्रेम्य दितला म्या जन्म लाविला ओठास शुभ्र स्वच्छ तक्र दृष्ट्य पाहुनी जाहली सुखसंतुष्टी लाविता तो प्याला ओष्ठीय स्वानंदपुष्टी लादलुअ
आधीच पक्वानिया झाले पोट. तेथ हे होईल कैसेन प्रविष्ट. आशंका ऐसी घेता क्लिष्ट. गुटका तो स्वादिष्ट लागला. पाहुणी ऐसा मी संकोचित. बाबा अति काकुळती वद्त. पिऊन घे रे तेय समस्त. योग न हा परत जणू गमला. असो पुढे आलीच प्रचिती. तेथून पुढे दोळ मासातीय. बाबा आपुला अवतार संपविती. खरेंच पावती निर्वाण. आता तया ताकाची तहान. भागवावया मार्ग न आन. विना साईकथामृतपा न. तेच किय अवलंबन आपुल्या. हेमाड साईनाथांसी शरण. साईच देतील पुढा जे स्मरण. त्यांची किय होईल कथानिवेद न. श्रोत्य निजावधान राखाव्य. स्वस्ती श्रीसंत सज्जन प्रेरिते. भक्त हेमाडपंत विरचिते. श्रीसाई समर्थ सच्चरिते. हंडीवर्णन नाम 38 संपूर्ण. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभ भावातु.